राज ठाकरेंनी आज भाजपसह राष्ट्रवादीवर टीका केली। या टीकेत भाजपमध्ये येणाऱ्या इनकमिंग विषयी त्यांनी काय टीका केली आणि त्यांना काय उत्तर मिळालं पाहूया। दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन आपण कधीही राजकारण करणार नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे। त्यावर राज ठाकरेंनी आधी आपली पोरं नीट कडेवर घेऊन पक्ष वाढवण्याचा सल्ला भाजपच्या दरेकरांनी दिलाय। ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला। आणि मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय, तसलं सुख नकोय मला। माझ्यात आहे ताकद तेवढी। मला आता मनसे नीट माहीत आहे, त्यांनी आपली पोरं कडेवर घ्यावीत, पोरांचा नीट सांभाळ करावा, पक्ष त्यांनी वाढवावा, याकरता मनापासून शुभेच्छा आहेत। आणि भारतीय जनता पार्टीचे आईवडील एवढे सक्षम आहेत, आमचं पितृतुल्य नेतृत्व असणारे नरेंद्र मोदी, की त्यांना कोणाला कडेवर घ्यायचं, कोणाला गोंजारायचं हे नीट माहीत आहे। आणि देशाच्या भल्यासाठी एक काय 10 पोरं कडेवर घ्यावी लागलीत तरी राष्ट्र सर्वतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे। आणि जे द्वाड असतील त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची क्षमता आणि धमक भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। विशेष म्हणजे भाजपने इतर पक्षांचेच नेते मोठे केले असं अजित पवार सत्तेत जाण्याच्या काही महिन्यांआधीच म्हणत होते। आता मात्र अजित पवारांच्याच नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। काय आहे, बाजूला बघा, अर्धा काँग्रेस बसले, दत्तक घेतलेले पोर आहे तुम्ही, कुपोषित बालक इकडे घेतले, कुपोषित बालक घेतले, ये बाळा ये, मांडीवर ये, सोन्यावर ये, हे काम केली। अरे तुम्ही आम्हाला सांगता तत्वाच्या गोष्टी, अर्ध काँग्रेस तुमच्यात घुसले, अर्ध काँग्रेस, त्याचे बाप जादे पंजोबा कापोर पंजोबा काँग्रेसमध्ये होते। अरे तुमचे करा ना तयार, समोर बघितलं तर आतून 40-50 लोक आमच्यातनंच काय पावरा आपल्या इथनच गेला ना तिकडं, का दुसरीकडनं कुठनं आला, काँग्रेसमधनं गेले। तुमचे 13 पैकी 1 कसे राहिले याच्यावर चिंतन करावं। इतकंच काय तर तुमचे पुत्र अमित ठाकरे माथाडी कामगारांच्या एखाद्या नेत्यांवर कशा पद्धतीचा जीवघेणा हल्ला करतात हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आणि त्यामुळं आपली सतरंजी किती फाटलेली आहे हे एकदा बघावं। राष्ट्रवादीत उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार करू नये। तुमचं इंजिन आता भंगारात जमा व्हावं आलं, ते थोडं सांभाळा। याआधी अजित पवारांचं वागणं बघूनच शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला असं राज ठाकरे म्हणाले होते। मात्र आज पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय। माझं अजूनही ठाम मत आहे, सगळे आतून एकच आहे, सगळं आतून एकच आहे। फक्त येणे बनवतायत, तुम्हाला मूर्ख बनवतायत। आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये। ते स्वतः नाटक कंपनीत स्वतःच म्हणजे आर्टिस्ट आहेत, जन्मजात आर्टिस्ट आहेत। आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही। आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकलेत। तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा, मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे, आणि आपल्या पक्षापुरतं मर्यादित राहावं। गेल्या सरकारवेळी राज ठाकरेंनी भोंग्यावरनं अल्टिमेटम दिला होता। मात्र आत्ताच्या सरकारवर त्यांनी हे डरपोक सरकार आहे म्हणत पुन्हा भोंग्यांवरनं इशारा देणं टाळलं। त्याऐवजी आपल्याला सत्ता दिल्यास भोंगे बंद करू असं आवाहन केलंय। माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना, माझी सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही, 4 तारखेला हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे। आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो, ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते। ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं, पण सरकारच ढिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं। तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो। मला वाटतं कमीत कमी वर्षभरात 50 वेळा सीएम यांच्याकडे चहा पिले आणि 50 वेळा हे सीएम कडे चहा पिले, 50 वेळा डीसीएम यांच्याकडे चहा पिले आणि 50 वेळा हे डीसीएम कडे चहा पिले। तर चहा पिता पिता जर बोलले असते तर मजा आली असती ना।
म्हणजे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. ते राज ठाकरे आहेत. दरम्यान या कार्यक्रमात राज ठाकरेंनी केलेलं एक विधानही चर्चेत राहिलं. हातापायाच्या मेहनतीलाच लोक मेहनत मानतात, मात्र बसून विचार करणं ही सुद्धा मेहनतच असते, असं राम गणेश गडकरींच्या एका किस्स्यावरून राज ठाकरेंनी उदाहरण दिलं. एक माणूस राम गणेश गडकरींना भेटायला गेला. त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे. त्याने दरवाजावरती टकटक केली. त्यांच्या पत्नी आल्या. बोले काय? बोले मी जरा लांबून आलोय, गडकरी साहेबांना भेटायचंय. ते बोले बसा तुम्ही बाहेर, ते जरा कामात आहेत. अर्ध्या तासाने परत त्यांनी दरवाजा ठोकला. तो बोला अहो गडकरी साहेबांना सांगितलं का तुम्ही? ते बोले हो मी जरा सांगितलंय, तुम्ही बसा, ते जरा कामात आहेत. मगापासून खिडकीबंद बघतोय मी, नुसते बसलेत ते, आणि तुम्ही सांगता कामात आहेत कामात आहेत. ते बोलते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात. आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ जेवढी करू आपण त्यालाच मेहनत मानतात, पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.